आपला कोण जिंकल काय वाटतं? सांगता येत नाही सर. दुबईची टर्निंग ट्रॅकची विकेट आहे, पूर्ण ड्राईव्ह विकेट आपण आत्तापर्यंत बघितलेली आहे. सांगतात दोन्ही टीम तेवढाच कॉम्पिटिशनच्या आहेत, पण ॲज अ भारताचा निवासी आणि भारत देशाचा फॅन म्हणून असं वाटतं की भारत जिंकल, पण मॅच टफ होणार आहे, खूप काही होऊ शकतं. न्यूझीलंड पण चांगली टीम आहे. हो, न्यूझीलंड खूप चांगली टीम आहे. त्यांच्या म्हणजे जी भारताच्या टीममध्ये क्वालिटी आहे, पूर्ण कॉम्बिनेशनची युक्त न्यूझीलंडची टीम आहे त्यांच्याकडे. खास करून जे उद्या स्पिन विकेट असणार आहे आपल्याला माहितीच आहे, कारण की इथं ड्राय विकेट आहेत पूर्ण. त्याच्यामुळं त्या विकेटवर खेळण्याकडे उत्तम असे स्पिनला खेळणारे बॅट्समॅन आहेत. केन विलियमसनसारखा फॅब फोरमधला बॅट्समॅन त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं काही होऊ शकतं, सांगता येत नाही. तर टॉस जिंकल तर काय कॉल घेतला जाईल रोहित शर्माकडून? आत्तापर्यंत ज्या विकेट बघितल्या आपण त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे मॅच चेस पण झाल्यात आणि टार्गेट पण डिफेंड झाले. अशी तिकडच्या विकेट आहेत, पण ड्राय विकेट बघता कोणती टीम पहिले बॅटिंग घ्यायला पसंत करेल. पण रोहित शर्माचा ट्रॅक रेकॉर्ड बघता टॉस हरलेलाच बरा. नाही, पण चेस होत नाही ना तिथं. 266 रन चेस झालेत आतापर्यंत लास्ट 3 इयरमध्ये. कसं आहे सर, रेकॉर्ड जे असतात ते तोडण्यासाठीच असतात. त्याच्यामुळं सांगता येत नाही, पण जरी बॅटिंग फर्स्ट झाली तरी असं वाटत नाही की फार काही मोठा स्कोर होईल. 260-270च्या आसपासच तो स्कोर होणार आहे. सांगता नाही, भारताकडे पण थोडी फायरी पॉवर आहे. चेस भारत पण करू शकतं, न्यूझीलंड पण करू शकतं खालून. हर्षित राणा ड्रॉप करून जेव्हा आपण वरुण चक्रवर्तीला घेतलं, त्याचा काय फायदा टीम इंडियाला झाला का नेमका? हो, नक्कीच सर. कसं असतं की सगळेच प्लेयर चांगले आहेत, पण विकेट बघून आपल्याला प्लेयर्स घ्यावे लागतात. म्हणजे काय कॉम्बिनेशन खेळवायचे. भारताकडे 2 ऑलरेडी चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत, पण हर्षित राणामुळे एक मिस्ट्री येते. म्हणजे तो दोन्ही प्रकारचे जे बॉलिंग टाकू शकतो, मिस्ट्री बॉल टाकू शकतो. त्याचा फायदा नक्कीच टीम इंडियाला झाला. आणि आपण तो मागच्या सामन्यात देखील बघितला, न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात आपण बघितला की त्यानं ज्या पद्धतीने ट्रॅव्हिस हेडला आऊट केलं. ती अत्यंत महत्त्वाची विकेट होती, कारण की सलग मागच्या 2 ICC इव्हेंटपासून ट्रॅव्हिस हेडच आपल्यासाठी डोकेदुखी राहिलेलं आहे आणि त्यानं आऊट केलं. नक्कीच त्याचा फायदा भारताला झाला. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर खूप छान खेळतो आणि त्याला साथ पण चांगली भेटते. तर मिडल ऑर्डरबद्दल थोडं काय? नक्कीच सर. मिडल ऑर्डर मला वाटतं आजच्या घडीला भारतात सगळ्यात स्ट्रॉंग मिडल ऑर्डर आहे. भारताकडे मिडल ऑर्डरला रन मशीन किंग कोहली आहे, खाली श्रेयस अय्यर आहे. त्यानंतर जे अक्षर पटेलचा मूव भारताने खेळलेला आहे 5व्या नंबरला, म्हणजे स्पिनला जे डॉमिनेट करता येतं तर ते अक्षर पटेल आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपले जे खाली KL राहुल आहे. मग नंतर आपले जे ऑलराऊंडर्स आहेत. नक्कीच भारताचं मिडल ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे आणि अशा विकेटवर मिडल ऑर्डरचंच खेळणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जरी वरून स्टार्ट आपल्याला नेहमीच भेटतो, चांगली ओपनिंग कॉम्बिनेशन भारताची आहे, पण जर मिडल ऑर्डर कोलॅप्स झालं तर मग मॅच नक्कीच भारत या ठिकाणी कोणती टीम मॅच हरवू शकते. मिडल ऑर्डर कोणत्या टीमचं अतिशय महत्त्वाचं आहे. उद्याच्याला सलामी जर आपल्याला चांगली भेटली तर सलामी किती वेळ धावाची मिळवून देऊ शकेल? असं काही प्रेडिक्ट करणं अवघड आहे सर, किती धावाची मिळवून देऊ शकाल. पण नक्कीच शेवटी डेवर असतं आणि दोन्ही तेवढेच चांगले बॅटर आहेत. आणि नक्कीच रोहित शर्माची आत्तापर्यंत स्ट्रॅटर्जी आपण बघितली, 2024 T20 वर्ल्ड कप असेल किंवा 23चं वन डे वर्ल्ड कप असेल आणि आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफी देखील, की पॉवर प्लेचा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं फायदा करून घेता येईल तोच प्रयत्न रोहित शर्माचा आहे. आज 60-70 रनची तरी जर सलामी भारताला भेटली, ओपनिंग कॉम्बिनेशन भेटली, तरी मग नक्कीच आपण भारत 280पर्यंतची मजल मारू शकू बॅटिंग फर्स्ट करून. तुम्हाला काय वाटतं, टफ जाईल का कसं, का 100 मॅच जिंकला जाईल? नाही, मॅच तर अटीतटीवर जाणार आहे. कारण की टफ आहे. दोन्ही टीम जे आहेत पूर्ण पॅक आहेत, सगळे फॉर्ममध्ये प्लेयर आहेत. तर मॅच पूर्ण एंडपर्यंत जाईल अशी शक्यता वाटायला. न्यूझीलंडचे ओपनर खूप छान पद्धतीने खेळतात आहे, विकेट सोडत नाहीत. ते विकेट भेटते. भारताकडे क्वालिटी बॉलर पण आहेत तसे. सांगता येत नाही, मॅच कुणीकडे बी जाऊ शकते. असं काही प्रेडिक्शन करू शकत नाही कोण जिंकू शकेल म्हणून. दोन्ही टीम करंट फॉर्ममध्ये आहेत दोन्ही पण. तुमचा आवडता कोणता फलंदाज उद्या धावा करेल? असा तर कोण नाही, पण रोहित शर्मानं जर 15 ओव्हरपर्यंत टिकला तर मॅच इझिली भारत जिंकू शकतो. विकेट कोण मिळवून देईल उद्याच्याला महत्त्वाच्या? असं कोणीही सांगता येतं, कारण की हार्दिक पांड्या हा सगळ्यात गेम चेंजर प्लेयर आहे सध्याच्या मॅचमध्ये. कारण की तोच मॅच पलटू शकतो, बॅटिंग वेळेस पण बॉलिंग वेळेस पण. असं वाटतं की उद्या भारत जिंकायला पाहिजे, जिंकायला हवाच. माझं नैना पाटणकर, मुंबईवरून. नांदेडला आमचे वुमन्स डे आहे आज, तर वुमन्स डेच्या निमित्ताने मॅचेस सुरू आहेत स्टेट लेवलच्या. उद्या भारत आणि न्यूझीलंड मॅच आहे, आपलं काय वाटतं, काय होईल, कोण विजयी होईल? उद्या भारतच जिंकेल आणि इंडियन टीमला माझा फुल सपोर्ट आहे. आणि हार्दिक पांड्या खूप छान खेळेल, ओव्हरऑल म्हणजे अष्टपैलू कामगिरी करेल. भारताकडे असा कोणता प्लस पॉईंट आहे असं वाटतं की बाबा भारत विजयी होईल? असं एकमेकांमधलं बॉन्डिंग, कोऑर्डिनेट एकमेकांना छान करतात आणि टीमवर्क आहे. ते टीम छान आहे आपली, त्याच्यामुळे हेच सगळे प्लस पॉईंट आहेत. न्यूझीलंडची टीमसुद्धा अनेक टीमला म्हणजे पराजित करून ते फायनलमध्ये आलेत. हो.
ते विजय का होणार नाहीत, का वाटतं स्मित, का वाटतं? भारत पण बऱ्याच टीमला म्हणजे सगळ्याच टीमला जिंकून आज पुढे आला आहे आणि लास्ट टाईमसुद्धा भारत न्यूझीलंड झालेली T20 साऊथ आफ्रिका होती मला वाटतं, पण जिंकेल भारत. भारतामध्ये असे बरेच हिरे आहेत आपण त्याच्यामुळे काय करता म्हणजे बॅट्समन आहात, बॉलर? ओव्हरऑल सगळंच बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग. आपण कोणाला फॉलो करतो? आपलं कोण आहे प्लेअर? विराट कोहली त्यांच्यातले कोणते गुण आवडतात? बॅटिंग छान करतो, विचाराने खेळतो. राधिका कडं तुम्ही कुठून आलात? मुंबईवरून आले. काय वाटतं तो कोण विजय होईल? भारतच विजय होईल, कशामुळे? कारण की जी भारताची टीम आहे जी इंडियाला रिप्रेझेंट करते त्यांच्यामध्ये टीममध्ये म्हणजे अशी बॉन्डिंग आहे की ते पूर्ण टीमला सोबत घेऊन खेळतात. प्लस ते त्यांच्यामध्ये एक विश्वास आहे की ते इंडियाला खूप पुढे घेऊन जातील आणि त्याच विश्वासामुळे जिंकूही शकतील ते. तुम्ही कोणाला फॉलो करता? विराट कोहली.